नमस्कार मंडळी पीएम किसानच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे। नमो शेतकरी सन्मान निधीच्या संदर्भात सुद्धा काही महत्त्वाचा असा अपडेट आहे। पीएम किसानचा 21 हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे। त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान निधीचं जे काही 2000 रुपयाचा हप्ता असणार आहे, 8वा हप्ता तो नेमका कधी मिळणार आहे, दोन्ही हप्त्याचं वितरण एकत्र केलं जाणार आहे का, या संदर्भात आपण थोडक्यात आणि महत्त्वाची अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी, त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर यासाठी काळं बटन दिसेल सबस्क्राइबचं, त्याच्यावरती क्लिक करा। काही कमेंट असेल तेही करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। मंडळी, ज्यार्थी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले, जनावरांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले, जीवितहानी सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेले आणि जे काही शेतकऱ्यांची जमीन होती त्यातील जी काही माती असेल ती पूर्णपणे वाहून गेलेले, बऱ्याच नदीच्या ठिकाणच्या जे काही जमिनी होत्या त्या पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या आहेत आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून सध्या ओला दुष्काळाची मागणी केली जात आहे। पुढाऱ्यांच्या माध्यमातून, नेत्याच्या माध्यमातून, सत्ताधारी असतील, विरोधक असतील, यांच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना भरघोस मदत दिली गेली पाहिजे अशा पद्धतीच्या मागण्या केल्या जात आहेत। एकटी 50,000 रुपयाचं अनुदान द्यावं अशाही मागण्या केल्या जात होत्या आणि त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस साहेब, त्याचबरोबर अजितदादा पवार, एकनाथभाई शिंदे यांच्या माध्यमातून अमित शहा यांची भेट घेतली। जी काही महाराष्ट्रातील सध्या परिस्थिती आहे त्याचा पूर्ण आढावा देण्यात आला। जे काही सध्याच्या परिस्थितीला शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे, जनावरांचं नुकसान झालेलं आहे, जीवितहानी झालेली आहे आणि जे काही घराची पडझड असेल, दुकानाची पडझड असेल किंवा दुकानामध्ये पाणी शिरलेलं असेल, याची पूर्ण कल्पना मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून अमित शहा यांना देण्यात आले होते आणि त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जे काही अमित शहा यांना सांगण्यात आलं होतं त्याची पूर्ण कल्पना पीएम नरेंद्र मोदी यांना देण्यात आली होती आणि अखेर पीएम नरेंद्र मोदी यांचा दौरा हा मुंबईत असणार आहे। 2 दिवसाचा हा दौरा असणार आहे आणि नुकसान भरपाईच्या संदर्भात सुद्धा निर्णय घेतला जाऊ शकतो। त्याचबरोबर जे काही इतर राज्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं, मग पंजाब असेल, उत्तराखंड असेल, अनेक जिल्ह्यात शेती पिकाचं राज्यात नुकसान झालं होतं आणि त्यानंतर त्या ठिकाणचे मुख्यमंत्री असतील, त्याचबरोबर नरेंद्र मोदी असतील, यांच्या माध्यमातून पीएम किसानचा ॲडव्हान्स हप्ता म्हणजे दिवाळीला जे काही पैसे जमा केले जाणार होते त्याचे पैसे हे सुरुवातीला जमा करण्यात आले, म्हणजे काही दिवसापूर्वीच, म्हणजे अगोदरच हे पैसे जमा करण्यात आले होते आणि त्याचबरोबर जे काही महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती आहे त्याच घडामोडीवरती जे काही शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे त्याची पूर्ण कल्पना सुद्धा नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेली आहे आणि जे काही आताची परिस्थिती शेतकऱ्यांवर ओढावलेली आहे त्याची पूर्ण कल्पना ही देण्यात आली होती आणि त्यानंतर जे काही पीएम नरेंद्र मोदी आहेत त्यांच्या माध्यमातून 21 हप्त्याचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा केले जाऊ शकतात। या 2 ते 3 दिवसात ही घडामोड होऊ शकते किंवा 10 तारखेला पीएम किसानचा 21 हप्त्याचे पैसे हे जमा केले जाऊ शकतात आणि त्याचबरोबर आता काही महत्त्वपूर्ण जी काही पीएम किसानच्या धर्तीवर नमो शेतकरी सन्मान निधी योजना चालू केली होती आणि त्या देखील म्हणजे 8व्या हप्त्याचे पैशाचं वितरण हे केलं जाऊ शकते, कारण तर जे काही शेती पिकाचं नुकसान झालेले त्यातून शेतकऱ्यांचं जे काही पूर्णपणे कंबरडं मोडलेलं आहे, आता हे पैसे काही दिवसांनी तर टाकणं गरजेचं असणार आहे, कारण तर दिवाळीला सुद्धा हे पैसे जमा केले जाऊ शकतात। परंतु ॲडव्हान्समध्ये जे काही शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे त्याच्यासाठी आर्थिक मदत शेतकऱ्यांना दिली गेली पाहिजेत अशा सुद्धा मागण्या केल्या जात होत्या आणि पीएम किसानच्या 21 हप्त्याचे 2000 रुपये, त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान निधीच्या 8व्या हप्त्याचे पैसे म्हणजे तेही देखील 2000 रुपये, अशा पद्धतीने 4000 रुपयाचा हप्ता जमा केला जाऊ शकतो। 10 तारखेला हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाऊ शकतात। या संदर्भात आता नेमकं तुम्हाला काय वाटते, राज्य सरकार, केंद्र सरकार या संदर्भात नेमका काय पाऊल उचलेल, शेतकऱ्यांना काय दिलासा देईल, 50,000 रुपयाचं अनुदान एकटी दिले जाऊ शकते का, त्याचबरोबर जे काही शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा आहे त्या संदर्भात राज्य सरकार काय निर्णय घेऊ शकते, या संदर्भात नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय शिवराय।